नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव. 12 लाख मराठी तरुणांना उद्योजक बनवण्याचं ध्येय प्राप्त करायला माणूस. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता मराठा आरक्षण हा विषय ऐरणीवरती आलेला आहे. 24 डिसेंबरला जो काही निर्णय व्हायचा तो होईल. आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी 58 मोर्चे, मूक मोर्चे, बरंच काय झालेलं आहे. मित्रांनो, मूळ मुद्दा असा आहे की आरक्षण कशासाठी हवं असतं, आरक्षणाची गरज काय. राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण दिलं त्यावेळी त्यांचा दृष्टिकोन काय होता. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी भारतीय राज्यघटना लिहिली आणि आरक्षण दिलं 50%, त्यावेळी त्यांचा दृष्टिकोन काय होता. आणि आज आमच्या देशामध्ये, आमच्या राज्यामध्ये काय चाललंय, हा गंभीर प्रश्न आहे. आणि म्हणून आज मी या विषयावरती जो आपली संवाद साधतो त्याला कारण असं की मला गेल्या आठवड्यामध्ये सारथी या संस्थेच्या माध्यमातून शिकणाऱ्या, फेलोशिप घेणाऱ्या, शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं मला फोन आले की सर, आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली, आमदारांना दिली, खासदारांना दिली, कलेक्टरांना दिली, पण कुणीही या सारथीच्या विद्यार्थ्यांची बाजू ऐकायला तयार नाही. सारथीचे विद्यार्थी म्हणजे या देशातील उत्तम पट्टीचे संशोधक. मित्रांनो, ज्या मुलं संशोधक म्हणून अभ्यास करत आहेत, अशा मुलांना जर आपण निधी देणार नसेल, आपण त्यांची फी भरणार नसेल, आपण त्यांच्या शिक्षणाला पाठबळ देणार नसेल, तर याचा अर्थ आम्हाला याच्यापुढे कुणीही बाबासाहेब आंबेडकर जन्माला येऊ नये याच्यासाठी राजकीय षडयंत्र रचलं जातं आहे का. याच्यापुढे कुणीही पंजाबराव देशमुख जन्माला येऊ नये असं षडयंत्र रचलं जातं आहे का. याच्यापुढे कुणी खशाबा जाधव होऊ नये असं षडयंत्र रचलं जाते का. तर मित्रांनो, याचं उत्तर हो आहे. गोरगरिबाची पोरं शिकली नाही पाहिजेत, गोरगरिबाची पोरं आमच्याच मागे झेंडा दांडा घेऊन फिरली पाहिजेत, आमचाच उदो त्यांनी केला पाहिजे आणि याच्यासाठी त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या राज्यघटनेमध्ये त्यावेळच्या परिस्थितीला अनुसरून सर्वांना प्रायमरी शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं केलं होतं. शाहू महाराजांनी पण तसे प्रयोग केले ते, महाराजा साईराव गायकवाडांनी पण हा प्रयोग केला आणि जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना दंड पण ठेवला होता. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन प्रायमरी शिक्षण म्हणजे 8वी शिक्षण हे प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं होतं. आज आमच्या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढलेलं आहे. जर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी 8वीच्या पुढचं हे शिक्षण डायरेक्ट PG पर्यंत आणि PhD पर्यंत हे सगळं शिक्षण, MBA, PhD, मेडिकल, इंजिनिअरिंग हे सगळी शिक्षणं बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या चौकटीत घेतली असती आणि हे मोफत शिक्षण दिलं असतं. मित्रांनो, जगाच्या अनेक देशांमध्ये शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन्ही सेवा मोफत आहेत. त्या नॉर्थ कोरियाच्या किंग जोमला कोणी काही म्हणो, पण त्यांनी त्याच्या देशामध्ये मित्रांनो शाळा फुकट ठेवल्यात, दवाखाने फुकट ठेवलेत आणि घरंसुद्धा तो नागरिकांना मित्रांनो तो मोफत देतो. फक्त त्या घरांचं लाईट बिल आणि भाडं तेवढं तो घेत असतो. पण सगळ्या नागरिकांना, म्हणून तर तो हुकुमशाही लोक त्याला म्हणत असले तरी पण त्याच्या देशातले लोक त्याच्यासोबत काय येतं आणि तो देश प्रगती का करतोय. आज अमेरिकेला सुद्धा टक्कर देण्याची ताकद या नॉर्थ कोरियामध्ये कशामुळे, तर त्यांचा राजा किंवा त्यांचा जो शासक आहे तो त्या जनतेची काळजी घेतो. जगाच्या दृष्टिकोनातून तो काय असेल, पण तिथल्या नागरिकांना शाळा, कॉलेजेस, दवाखाने आणि घरं हे सगळं तो फ्रीमध्ये देतोय. आपला देश पुढे न्यायचा असेल तर प्रत्येक शासनाने हेच निर्णय घेतला पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट की या सारथीच्या विद्यार्थ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले, राजकीय पक्षांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे, कलेक्टर त्यांच्याकडे बघायला तयार नाहीत आणि म्हणून या मुलांनी ज्यावेळी माझी संवाद साधलेला आहे. मित्रांनो, आता या मुलांचा प्रश्नासाठी मला याच्यामध्ये उडी घ्यावी लागेल, कारण मी सुद्धा एक अभ्यासक माणूस आहे, मी पण एक संशोधक आहे आणि काय परिस्थितीतून गेल्यानंतर माणसाचं काय नुकसान होतं हे मला जवळ माहिती आहे. आणि एवढे उच्च विद्याभूषित पोरं जर आपण त्यांना मदत करणार नसेल तर लक्षात घ्या, आपल्या देशाची परिस्थिती अत्यंत भयानक होईल. आपल्या देशाचा तालिबान करायचा आहे का आपल्या देशाचा एक आलिशान देशामध्ये रूपांतर करायचं आहे, याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. जर ही गुणवत्तावान पोरांना आपण मदत करू शकलो नाही मित्रांनो, ही मुलं जर शिक्षणापासून वंचित राहील तर उद्याचे अतिरेकी, उद्याचे कायदा आणि सुव्यवस्थेचे जे प्रश्न तयार होतील याला जबाबदार शासन राहील. म्हणून या होतकरू मुलांच्या पाठीशी सरकारने मायबाप म्हणून पाठी उभं राहिलं पाहिजे. जसं शाहू महाराज बाबासाहेबांच्या मागे उभे राहिले, जसं सयाजीराव अनेक लोकांच्या मागे उभे राहिले, पंजाबराव देशमुखांनी जसं त्यांच्या शिक्षणाचा उपयोग करून या देशाला पुढे जाण्यासाठी शेतीमध्ये खूप क्रांती केल्या, तशा अनेक क्रांती या संशोधक मुलांच्या हातून घडत असतात. आणि म्हणून या मुलांना पाठबळ देणं ही शासनाची आणि समाजाची आवश्यकता आहे आणि शासनाने याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आता बाकीच्या काही जातीच्या समाजाच्या जी काही मंडळं आहेत, बार्टी आहे, इतर आहे, यांनाही सरकारने अनुदान दिलेलं आहे मित्रांनो आणि हे सर्वच समाजाला दिलं पाहिजे. मित्रांनो, आपण आरक्षण हा विषय हाताळताना एक लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षणाच्या बाबतीत बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन संविधान लिहितानाचा हा कायम आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. माणूस कोणत्याही जातीचा असो, गुणवत्तेला स्थान मिळालं पाहिजे आणि गुणवत्ता असणाऱ्या, बुद्धिमत्ता असणाऱ्या प्रत्येकाला संधी, याचंच तर नाव आरक्षण आहे. 50% याच्यासाठी तर ठेवलेले की ज्या ठिकाणी आमची मुलं प्रस्थापितांमुळे, जातीमुळे किंवा इतर काही अडचणींमुळे ज्या ठिकाणी आमच्या मुलांना संधी मिळणार नाही
त्या संधी या मुलांना मिळाव्यात म्हणून आरक्षण दिलं गेलेलं मित्रांनो. आणि हे आरक्षण खालपर्यंत झिरपलेलं नाही. प्रस्थापितांनीच पुन्हा पुन्हा तेच लोकांनी आरक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे ज्या शेवटच्या घटकापर्यंत आरक्षण पोचायला पाहिजे ते या लोकांनी पोचून दिलेलं नाही. आरक्षण हे सामाजिक विषय असताना राजकारणी लोकांनी त्याचं राजकारण केलं आणि हा राजकीय विषय झाला. आणि आता मग समाजामध्ये भेदभाव निर्माण व्हायला लागले. आणि आता नव्या प्रकारची एक चातुर्वर्ण्य व्यवस्था, नव्या प्रकारची जाती व्यवस्था निर्माण होते का काय अशी परिस्थिती निर्माण या देशामध्ये झालेली आहे. आणि म्हणून समाजामध्ये खूप असंतोषाचं वातावरण आहे. आणि सर्वच समाजात गरिबी आहे. सर्वच समाजातील होतकरू तरुणांना अशा प्रकारचे शिक्षणातल्या संधी मिळाल्या पाहिजेत, त्यांना शिष्यवृत्ती मिळाल्या पाहिजेत, त्यांना स्कॉलरशिप मिळाल्या पाहिजेत. आणि सरकारने या मुलांना सर्व प्रकारची मदत केली पाहिजे तर या मुलांचं तुम्ही शिक्षणाचा संपूर्ण खर्च करा. आणि जो झालेला खर्च आहे ती पोरं ज्यावेळी कामाला लागतील, व्यवसायाला लागतील, तेव्हा त्यांच्याकडून थोडं करून तुम्ही रिफंड घ्या. पुढच्या मुलांना ते पैसे द्या. पण अशा प्रकारे तुम्ही कमवा आणि शिका. पहिलं त्यांना शिकू देत, त्यांची डिग्री घेऊ देत, त्यांना कुठेतरी कामाला लागू देत. मग त्यांच्याकडून पाहिजे आपण बॉन्ड घेऊ, त्यांना लिहून घेऊ आणि त्यांच्या पगारातून ते कापून घ्या. परंतु या मुलांना शिकायची संधी द्या. शिक्षण नसेल तर कोणताही समाज पुढे जाऊ शकत नाही. शिक्षण नसेल तर कोणताही देश पुढे जाऊ शकत नाही मित्रांनो. आणि म्हणून ह्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. सरकार एकच स्टँड घेईल की आमच्याकडे पैसे नाहीत. मित्रांनो, माझ्या सरकारला एवढीच विनंती आहे, तुमच्याकडे पैसे नसतील तुम्ही तात्पुरतं त्यांना कर्ज द्या. पण ते कर्ज त्यांना आता भरण्यासाठी नाही, तुम्ही त्यांची डायरेक्ट फी भरा. आणि जेवढी तुम्ही फी भरताल ते मुलं संशोधन झाल्यानंतर ती मुलं पैसे परत देतील, हा मी तुम्हाला शब्द देतो. पण शिकण्याच्या संधीपासून त्यांना वंचित करू नका. शेतकऱ्याची, गोरगरिबाची, मजुराची, हमालाची, कष्ट करायची मुलं शिकली तर हा देश पुढे जाणार आहे. आणि तरच या स्वातंत्र्याला काहीतरी अर्थ राहणार आहे. अन्यथा आपण मग ब्रिटिशांपेक्षा म्हणजे आपल्यापेक्षा ब्रिटिशांची परिस्थिती चांगली होती. कारण ब्रिटिश काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर कोलंबीला गेले, ब्रिटिश काळामध्ये पंजाबराव देशमुख केंब्रिजला गेले, ब्रिटिश काळामध्ये खासेराव जाधव, आमचे भास्करराव जाधव परदेशामध्ये डिग्री घेऊन आले. मग ब्रिटिशांचा काळ चांगला होता असं म्हणायची वेळ येऊ नये याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यावी. आणि प्रत्येक होतकरू मुलाला त्याला शिक्षण द्या, त्याची फी सरकारने भरा आणि नंतर त्याच्या पगारातून आपण ती वजा करूया, जेणेकरून सरकारवरती ताण तात्पुरता येईल आणि पुढे याच फीतून परत पुढच्या मुलांना शिक्षण देता येईल. आणि सर्वच मुलांना असं एक करत आपल्याला शिक्षण देता येईल. मित्रांनो, शिक्षणाशिवाय जगण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि शिक्षण मिळालं तरच देश पुढे जाणार आहे. आणि म्हणून प्रत्येक मुलाला गुणवत्तेचं शिक्षण, प्रत्येक बुद्धिमत्ताला संधी, प्रत्येक अभ्यासू मुलाला संधी मिळाली पाहिजे. ह्या तत्वाला आपण अनुसरून पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून सारथीची मुलं जे उद्या आंदोलन करणार आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मोर्चा काढला जाणार आहे, लॉंग मार्च काढला जाणार आहे, ह्या सर्व मुलांनीच हे आयोजन केले. मित्रांनो, मी फक्त एक त्यांचा पाठीराखा म्हणून, त्यासारखाच एक संशोधक म्हणून, त्यांच्या त्या मताशी सहमत आहे. आणि म्हणून या मोर्चामध्ये मी सुद्धा एक विद्यार्थी म्हणून सहभागी होणार आहे. आम्ही कलेक्टरांना पण निवेदन देऊ, आम्ही शिक्षण मंत्र्यांनाही भेटू, आम्ही मुख्यमंत्र्यांनाही भेटू. आणि जोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत मी या विद्यार्थ्यांच्या सोबत आहे, हे मी मात्र तुम्हाला ठासून सांगतो. आणि जर मुलांना नाही, जर विद्यार्थ्यांना नाही, तर मग कोणालाच काय मिळणार नाही हे तुम्ही बघून घ्या. कारण त्याच कुटुंबातील लोकांना सरकारने किती खर्च करायचा? आमदाराचीच पोरं शिकणार आहेत का? खासदारांचीच पोरं शिकणार आहेत का? जे मोठमोठे बिल्डर आहेत, उद्योजक, त्यांचीच मुलं शिकणार आहेत का? गोरगरिबाच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे. आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीचा, धर्माचा, ग्रामीण शहरी असा भेदभाव न करता सर्वच मुलांना सरकारने पोटाशी धरलं पाहिजे आणि या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. म्हणून हा उद्या मोर्चा आहे. आणि हा प्रश्न जोपर्यंत निकाली निघत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील असं मला वाटतं. आरक्षणाची गरज काय आणि आरक्षणाचा लढा का चालू आहे हे तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल. आज सारथीच्या मुलांवरती वेळ आहे, उद्या तुमच्याही मुलावरती वेळ आहे, माझ्याही मुलावरती वेळ आहे. आणि म्हणून ह्या मुलांना आपण एकटं न सोडता त्यांच्या लढ्यात सहभागी झालं पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हेच मला आपल्याला यातून आवाहन करायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र.